शिक्रापूरमधून धक्कादायक प्रकार समोर येतोय। स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिक्रापूरमधील हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र न्यूज लाईव्हने सर्वांसमोर आणलाय आणि ह्या धक्कादायक प्रकाराची आता तरी प्रशासन दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। शिक्रापूरमधील मुराड रोडवर असलेला शिक्रापूर ते तळेगाव मार्गे जाणारा पाण्याचा जुना जो ओढा आहे त्याची रुंदी कमी करण्याचं काम आता काही प्लॉट धारक करतायत आणि त्याची रुंदी कमी करत संरक्षण भिंत देखील आपल्या ताब्यामध्ये घेत या ठिकाणी असलेल्या प्लॉट धारकांनी अतिक्रमण करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। प्लॉट धारकांच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील त्रस्त आहेत। वारंवार स्थानिक नागरिकांनी ह्या अतिक्रमणाला विरोध केला होता, मात्र प्रशासन आणि आजूबाजूच्या प्लॉट धारकांची होणारी दमदाटी यामुळे स्थानिक नागरिकांचं देखील कोणीही ऐकेनासं झाल्याचं पाहायला मिळतंय। येणाऱ्या काळामध्ये हा जुन्या पाण्याचा जो ओढा आहे ह्याची रुंदी जर कमी झाली आणि पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आला, पाणी वाढलं आणि जर कुठला अनुचित प्रकार घडला, एखादी दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील आता त्या ठिकाणी असलेले नागरिक विचारतायत। जर हा जुना पाण्याचा ओढा त्याची असलेली जमीन ही जर अतिक्रमण होत असेल आणि ती जमीन जर प्लॉट धारक आपल्या ताब्यामध्ये घेऊन ओढ्याची रुंदी कमी करत असतील तर हे अतिक्रमण रोखणार कोण? स्थानिक प्रशासन ह्यावरती लक्ष देणार का असा देखील प्रश्न स्थानिक उपस्थित करतायत। परंतु स्थानिक प्रशासन आणि आजूबाजूच्या प्लॉट धारकांची होणारी दमदाटी यामुळे नागरिक देखील कॅमेरा समोर येऊन व्यक्त होण्यासाठी नकार देत आहेत। परंतु हा धक्कादायक प्रकार आहे जो महाराष्ट्र न्यूज लाईव्हने सर्वांसमोर आणलाय आणि जसं आपण पाहतोय की जुना पाण्याचा जो ओढा आहे त्यावरती प्लॉट धारक जे अतिक्रमण करतायत त्यावरती प्रशासन कठोर कारवाई करणार का, ह्याकडे लक्ष देणार का? नमस्कार, मी शुभम, तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आणि आता आपण शिक्रापूर मध्ये आहोत। शिक्रापूरच्या भैरवनाथ मळा या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहोत। एक सर्वात मोठी बातमी इथं उघडकीस आली आहे। स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार आम्ही जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा सर्वात मोठी बातमी शिक्रापूर मधून उघड झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। हा जो ओढा होता, हा ओढा पूर्वीपाठ असलेला ओढा आता ह्या ठिकाणून गायब झाल्याची बातमी, धक्कादायक बातमी शिक्रापूर मधून समोर येते। जर बघितलं ती जर ओढ्याची जी मेन रुंदी आहे त्या बोर्डापासून ते इकडच्या खांबापर्यंत असलेली ही मेन रुंदी, ही ओढ्याची रुंदी पूर्णपणे हा ओढाच गायब करून टाकल्याचा थेट आरोप इथल्या स्थानिक लोकांनी केलेला आहे। प्रशासन आणि इथले स्थानिक जे प्लॉट धारक आहेत आजूबाजूचे त्यांनी एकत्रित येऊन हा ओढा गायब केल्याचा आरोप इथल्या थेट स्थानिक नागरिकांनी घेतला। जर तुम्ही माझ्या समोरच्या बाजूला आलात तर समोरच्या बाजूला ओढा दिसत देखील नाही। एकंदरीत बघायला गेलं तर जे ओढ्याची मेन बाजू आहे ही जी भिंत आहे या भिंतीपासून ते समोरच्या त्या गेट पर्यंत कमान दिसते, तो जो पूल बार दिसतो त्या बार पर्यंत संपूर्ण ओढा होता। पण तुम्ही जर बघितलात मी ह्या जागेवर उभा आहे, ही जागा देखील ओढ्याचीच आहे। हा ओढा, ही जागा देखील या ओढ्यामध्ये येते, पण इथला जो प्रकार आहे हा ओढाच गायब झालेला आहे। इथं भराव टाकलेला आहे। तुम्ही जर ओढ्याच्या ह्या बाजूला बघितलात तर कशा प्रकारे कचरा टाकलेला आहे। अतिशय प्रशासनाचा भोंगळ कारभार, हलगर्जीकरणाचा कारभार या शिक्रापूर मधून उघड होताना आपल्याला पाहायला भेटतोय। बघायला गेलं तर ह्या ओढ्याचं कशा प्रकारे ओढा गायब करण्यासाठी इथल्या स्थानिक प्लॉट धारकांनी कोणाची मदत घेतली असा थेट सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की जरा पुढे आला तर आपल्याला बघायला भेटेल जी ओढ्याची मेन रुंदी आहे ही ओढ्याची मेन रुंदीच तिथल्या स्थानिक प्रशासनाने गायब केल्याचा थेट आरोप समोर येतोय। आणि जर बघायला गेलं तर हा ओढा खरंच ह्या ओढ्याची जर नाही म्हटलं तरी जी साईज आहे ही साईज अर्ध्याहून पेक्षा कमी, म्हणजे खूप कमी प्रमाणात ह्या ओढ्याची साईज ठेवलेली आहे। आता इथल्या स्थानिक लोकांचा असा आरोप आहे की एखादा जर प्रसंग घडला किंवा अतिवृष्टी झाली किंवा जीवितहानी झाली तर या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा थेट सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी विचारलाय। सर्वात महत्वाची गोष्ट आपण बघतोय ओढ्याच्या तुम्ही जर ह्या बाजूला बघितलात तर खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे। याच्यामुळे अनेक रोग देखील इथल्या स्थानिक लोकांना होऊ शकतात असा थेट सवाल इथल्या लोकांनी उपस्थित केला। नेमका हा ओढा गायब होण्यामागचं कारण काय किंवा हा ओढा गायब कुणी केला असावा असा थेट सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी विचारलेला। आणि हा ओढा गायब करण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? प्रशासन इथल्या स्थानिक आजूबाजूच्या प्लॉटिंगदारांना हाताशी घेऊन हा ओढा गायब करण्याचं काम करतंय का असा थेट सवाल स्थानिक नागरिकांनी। मात्र महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ह्या ओढ्या संदर्भात असेच अपडेट तुमच्या समोर घेऊन येणार आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। कॅमेरामॅन घनश्याम सह मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शिक्रापूर।